हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ना हे बघू शकता, हे झाडं किती मोठे झालेले. आपल्याला हे झाड आहे ना तोडायची होती. तर मित्रांनो, खूप ऊन लागत होतं म्हणून मी तोडले नाही. तर भावांनो, आपण ना पहिलेच इथलं हे गवत दिसतंय ना तुम्हाला, हे गवत हे आपण कापलेलं होतं. तर तुम्हाला तेच गवत दाखवतो की कापलं कवडं आहे, किती कापलं ते दाखवणार आहे. चला आता आपण तुम्हाला गवत पण दाखवतो किती कापलं येते. तर गंज घालून ठेवलेला होता आम्ही इथं गवताचा, कापेल किती. तर भावांना तुम्हाला दाखवतो त्या बघा, हे इथून तर तिथवरचं कोपऱ्यापर्यंत, इथवर तर तिकडं कोपऱ्यापर्यंत मी गवत कापलेलं होतं. तर बघू शकता इथं आपण गंज घालून ठेवलेला आहे गवताचा. हे बघा, तिकडं आपलं वणी गाव आहे मित्रांनो, दिसलं का ते बघा, इथं वणी गाव आहे. तर बघितलं तर तुम्हाला दाखवतो जेवढे गवत कापलेलं होतं. अजून एक तिकडे पण गवत आहे, पण ते बी दाखवत होते मला. बघू शकते गवत किती मोठं झालेलं आहे. आणि ऊन लय लागते मित्रांनो. हे बघू शकता इकडं कागदाचं गवत आहे, इकडं त्यांनी कापलेलं होतं या बघा हे इकडं. आणि 300 गंज त्या तिथं कापलेले, कापून ठेवलेले आहे बघा. हे इथं ठेवले त्यांनी गंज कापून. तुम्हाला त्या दिवशी ती गाय दाखवलेली होती ना, त्या गाईचं तुम्हाला वासरी दाखवतो मित्रांनो. त्याला काय भारी, तिलाही भारी असतं ते वासर. चला आता तुम्हाला दाखवतो. ही बघा इथं आहे बघा, बघितली का, काय भारी दिसते ना. आपण आता तिच्या जवळ जाऊया. चला आरती का आरती ती वास. चला आता बघा पळल कशी करते व्यक्ती. मारती का ना, मारती नाही, शांत आहे ही बारीची आई. जी बघती इकडं आपल्याकडं. हे तिच्या आईजवळ गेलेली बघा, वासरी तिची. गाय मारती ना मित्रांनो, मग आपण थोडा लांबच उभा राहू. बरोबर आहे का ना. तर मित्रांनो, मी ज्या बाबळी खाली व्हिडिओ त्या दिवशी ब्लॉग काढलेला होता, त्या बाबळी खाली आता गाई बांधून दिले. बघितल्या गाई बांधलेले. तर आणते आता आपल्याला म्हणत चला आणि आपण इकडे जाऊ. मस्त आहे बघा तुम्ही कशी करते. तर आपण हे बघा, हे झाड एवढी झाड तोडायची होती आपल्याला. हे बघा आपल्या शेतातले पूर्ण तोडावं लागते आपल्याला. तर मित्रांनो, आता ना खूप ऊन लागते. आपण आता गेली चाललो. तर भावांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, ते वासरी लहान आहे पण मारते ती, म्हणून आपण ना निघून आलेलो आता. म्हणून आता आहे ना घरी चाललो. आता ऊन पण खूप लागते ना मित्रांनो.